एक सामना गमावलेला आहे, पराभूत झालेले आहेत पहिल्या सामन्यामध्ये, त्यामुळे ही अस्तित्वाची लढाई असणार आहे. हे टॉप व्ह्यू आपण पाहतोय या मैदानाचं dreamscricket.in च्या माध्यमातून. अगदी मागील काही वर्षांपासून ज्या पद्धतीचं लाईव्ह टेलिकास्ट आहे, संपूर्ण या इलाक्यामध्ये त्यांचा दबदबा आहे. काय जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. NSC खानाव संघ विरुद्ध आपण पाहतोय RM सप्लाय, रितेश विरुद्ध आकाश गोंधळी, असं हे बॅटल मैदानामध्ये रंगलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकाल. चला मॅच कडे वळूयात. मॅन ऑफ द मॅच सन्माननीय खोत सरांच्या हस्ते या ठिकाणी प्रफुल्ल पाटील पिंट्या याला आपण सन्मानित करत आहोत. मॅन ऑफ द मॅचचं सन्मान चिन्ह आणि ब्रँडेड शूज देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत. PSI खोत सरांच्या हस्ते या ठिकाणी प्रफुल्ल पाटील पिंट्या अलिबाग तालुक्यातील सर्वाधिक बाईक जिंकलेला खेळाडू, अर्थातच 4 बाईक त्याने जिंकलेल्या आहेत, त्याला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय. मॅच कडे वळतोय. मॅच इज गोइंग ऑन. पहिला बॉल पहिल्या सत्रातील मोठा फटका आदिल कुरेशींनी या ठिकाणी ठोकलाय डीप मिड विकेटच्या बाहेर. 4 षटकांचा सामना आणि पहिल्या चेंडूवर बेधुंद विस्फोटक विलोभनीय षटकार. बेस्ट मुकाबला. रितेश म्हात्रे पहिल्या चेंडूवर मार खातोय. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा की स्टँड अँड डिलिव्हर्ड अँड ऑलवेज ॲज युजुअल डिस्पॅच सुद्धा पाहायला मिळतंय. फुल टॉस, बॉलला दिशा दाखवण्याचे कॅचेस विन मॅचेस. शॉर्ट कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक होते, अगदी झोळीमध्ये बॉल आला होता, अलगद पकडायचा होता. कधी कधी असं म्हटलं जातं शोले मधील ठाकूरने सुद्धा हा बॉल पकडला असता. इतका सोपा होता, साधा सोपा सरळ झेल. इथे मात्र जमिनीला दान केलेला आहे. आदिल कुरेशी थोडक्यात बचावलाय. पहिले 2 बॉल मध्ये 6 धावा, पण आदिल कुरेशी वाचलाय. जीवनदान मिळालंय. किती फायदा उचलेल येणारा काळ आणि येणारी वेळ सांगून जाईल, परंतु रितेश म्हात्रे आपली चतुर चालक बुद्धी आणि त्या बुद्धिमत्तेचा जरूर वापर करत आहेत. आउटसाइड इथे ऑफ स्टंप फुलर लेनचा बॉल होता, थोडासा पुढे टाकला होता आणि बाहेर ठेवला, शरीरापासून दूर ठेवला आणि त्याच कारणास्तव आदिल कुरेशी संभ्रमात पडलेला आपण पाहिलाय. स्लोवर वन पिक करता आलेला नाहीये. क्रिकेट इज ऑल अबाउट व्हेरिएशन. गोलंदाजाकडे विविधतेने नटलेली गोलंदाजी असली की मात्र गोलंदाज कोणत्याही क्षणाला कुठूनही मॅच टर्न करू शकतो आणि टर्न अँड ट्विस्ट मध्ये टाकू शकतो. हा ट्विस्ट पाहायला मिळालेला आहे. कोणतीही धाव नाहीये, त्यामुळे कदाचित बिग शॉट कमिंग अशी एक संकेत सुद्धा येऊ शकतात. आणि यावेळचा तेज तर्रार बॉल बॅक टू द बॉलर. ओहो, मिस फिल्डिंग. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक अगदी मिड ऑफ पर्यंत आला, चेंडूला फेल्ड केलाय. 1 धाव आलेली आहे. एका धावेच्या मदतीने धाव संख्या 7 धावा, 7 रन्स ऑन स्कोर कार्ड. एक मोठा फटका पहिल्याच बॉलवर आला होता, पण तदनंतरच्या काळामध्ये जखडून साखळ दंडाने बांधून ठेवणारी ही गोलंदाजी आपण रितेश म्हात्रेची पाहायला मिळालेली आहे. आज लीडर म्हणून 4 षटकांच्या सामन्यामध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये जर कमीत कमी धावा गेल्या तर फलंदाजांवर दबाव दडपण येऊ शकतं आणि त्याच अनुषंगाने ही जबरदस्त गोलंदाजी रितेशची पाहायला मिळत आहे. मुन्ना ठाकूर नाम तो सभी ने सुना होगा इस खिलाडी का. ओहो, फ्रंट फुटला येऊन चेंडूला अगदी चेक करायचं होतं, ड्राईव्ह करायचं होतं. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क आलेला नाहीये. पहिल्या षटकाची समाप्ती, 7 धाव संख्या, कोणताही विकेट न पडता किंवा विदाउट लॉस 7 रन्स ऑन अ स्कोर कार्ड असं पद्धतीचं धावफलक आपण पाहतोय. dreamscricket.in च्या माध्यमातून अलिबाग प्रीमियर लीग 2026 अगदी जबरदस्त पद्धतीने लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतंय. संपूर्ण स्पर्धा 14 कॅमेराद्वारे या ठिकाणी प्रक्षेपित केली जाते, टिपली जाते. या सामन्यातील प्रत्येक क्षणचित्र टिपण्याचं ते काम करत आहे. खरोखरच कौतुक करेन मी सर्व कॅमेरामन्स, dreamscricket.in चे कौस्तुभ दादा आणि त्यांची संपूर्ण टीम यांचं कौतुक असणार आहे. 7 धाव संख्या आलेली आहे. ॲट द स्टार्ट ऑफ इनिंग इतकी चांगली गोलंदाजी जर झाली तर मात्र बाकीचे गोलंदाज थोडेसे विचार करतात की जर 15-16 धावा खर्च केल्या तर इट्स ओके, कारण
आपण आपल्या संघनायकाने चांगली गोलंदाजी केली त्यामुळे एखादा मोठा फटका आपण खर्च केला तर काही हरकत नाहीये. परंतु कधी कधी असे मोठे फटके तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये फार घातक ठरू शकतात. आदिल कुरेशी स्ट्राईक एंडला आहे. मोठे फटके आणि ॲज अ ओपनर म्हणून त्याला एक जो नवा रोल मिळालेला आहे ना, त्या नव्या रोल मध्ये तो कसा बहरतोय हे देखील पाहणं फार रंजकतेचं राहणार आहे. गोलंदाजी मार्कवर आलेला गोलंदाज स्वरूप म्हात्रे यावेळेला गोलंदाजी मार्कवर. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालेलं आहे आणि अशा वेळेला मोठा फटका सरळ उडवलाय. वाईड इज लॉंग ऑन सी मारे शापार षटकार. मध्ये जे झालं आपण कशी फलंदाजी केली आता ते विसरलंय. कधी कधी आपण असं म्हणतो फॉरगेटिंग इज अन आर्ट. ही कला आहे. विसरणं ही एक कला आहे. चला जे झालंय ते सोडून देऊयात, पुढे चालूयात आणि ज्या पद्धतीने समोर मिळालेला चेंडू नाकावर टिचून मैदानाच्या बाहेर ठोकलाय ना, आदिल कुरेशीने दाखवून दिलेला आहे. धावसंख्या 13 धावा. यावेळचा खोलवर टप्प्याचा बॉल, यॉर्कर डिलिव्हरी अगदी अलॉंग द कार्पेट. वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक मिड विकेट वरून आले. जोपर्यंत फील्ड करतील एकापेक्षा जास्त मिळणार नाहीयेत. विराट कोहलीच्या स्टार्टिंग करिअर मध्ये एखादा मोठा स्ट्रोक खेळल्यानंतर तो सिंगल घ्यायचा आणि अशा पद्धतीने द चेस मास्टर म्हणून त्याची ख्याती सर्व दूर पसरलेली आपण पाहिलेली आहे. मुन्ना ठाकूर यावेळेला स्ट्राईक एंडला आलेला आहे. स्वरूपचा सामना करण्यासाठी सज्ज. राईट हँड ओव्हर द विकेट नेतो गोलंदाजी करत असताना पण यावेळचा बॉल पहा. कव्हर रिजन मध्ये काय भन्नाट वेगाने गेलाय. गॅप अप्रतिम निवडलेली आहे. फटका दर्जेदार होता, क्लासिकल होता आणि क्लासिकल कव्हर ड्राईव्हच्या रूपाने मिळालेल्या या NSC खानव संघाला 4 धावा. कारण शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग आणि पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता. अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होता, परंतु आता त्याला डीप कव्हरला एक क्षेत्ररक्षक ऍड केला जातोय आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय मिड ऑफ लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑनला आहे, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग ऍज युजल आपल्याला पाहायला मिळते. आणि अशा वेळेला आपटलेला बॉल, स्क्वेअर कटचा जबरदस्त फटका, एक ठप्पा उडून डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. मुन्ना ठाकूरचा हा वार चाललाय मैदानाच्या पार, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. हॅलो, बाउंड्री आहे, बाउंड्री आतमध्ये पडलाय बॉल, बाउंड्री आहे, बाउंड्री. सो या चौकाराच्या मदतीने टोटल रन्स ऑन स्कोर कार्ड पहिल्या 10 चेंडूंच्या समाप्तीनंतर 22 धावा आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. मुन्ना ठाकूर त्याच्या लय मध्ये आलेला आहे. मुन्ना ठाकूर मागील जी लीग स्पर्धा बिग बॅश झाली तिथे बेस्ट बॅटर म्हणून पाहायला मिळाला होता. यावेळेला फटका बसला, क्षेत्ररक्षक कव्हर्स वरून आलाय, जबरदस्त खेळ रितेश म्हात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. सेलिब्रेशन सुद्धा तशाच पद्धतीचं होतं आणि अशा वेळेला महत्वाचा मोहरा गळाला लागल्यानंतर इथे मात्र RM सप्लायर जिराट संघ सक्सेसफुली या ठिकाणी यश प्राप्त करतोय. फलंदाज बाद. ज्या वेळेला आपण कनेक्शन ऑफ बॅट अँड बॉल पाहिलं तर साईडला बॉल लागला होता बॅटच्या आणि अशाच वेळेला कव्हर्स वरून क्षेत्ररक्षक स्वतः कर्णधार
ज्या चपळाईने बॉल खाली आला ना, कौतुक करावं लागेल. इट्स ऑल अबाउट फिटनेस. फिटनेस असणं फार गरजेचं आहे. थंडीमध्ये किंवा उन्हामध्ये किंवा ज्या ज्या फॉर्मॅटमध्ये आपण टेनिस क्रिकेटचा हा खेळ खेळत असतो किंवा क्रिकेटचा खेळ खेळत असतो, तिथे फिटनेसला फार महत्त्व दिलं जातं. कधी कधी आपण न बॉडी रिलॅक्स करत असताना मैदानामध्ये जातो, त्यामुळे कधी कधी क्रॅम्प येतात, कधी कधी आपली बॉडी हालत नाही, कधी कधी पाय जड होतात. अशा बऱ्याच सिच्युएशन मैदानामध्ये येत असतात. न्यू बॅटर सिद्धांत पुलेकर मैदानामध्ये आलेला आहे. एक हार्ड हिटर म्हणून नेहमी पाहायला जातो. हा 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 सरळ हलक्या हाताने चेंडू अगदी चेक केलाय, ऑन ड्राईव्ह केलेला आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव घेतली जाते आणि या एका धावेच्या मदतीने 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 23 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. जास्त काळ मी तर म्हणेन आदिल कुरेशीला स्ट्राईक मिळणं फार गरजेचं आहे. आदिल कुरेशी स्ट्राईक एंडवर राहिला तर मात्र मोठे स्ट्रोक तो जास्त मारू शकतो, कारण तो सेट झालेला ऑलरेडी पहिल्या षटकापासून तो या विकेटवर स्थितीत आहे. 2 फटके त्याने चांगल्या पद्धतीने ठोकलेले आहेत, पण अजूनही मोठी धावसंख्या उभी केलेली नाहीये. आणि अशा वेळेला मॅन फ्रॉम थेरोंडा अजय चौलकर या वेळेला मैदानामध्ये येतोय. ॲज अ कॅप्टन म्हणून त्याने एक पर्व गाजवलं होतं. पर्व 3 मध्ये विजेता संघ अगदी सोन्यानी नटलेली मढलेली ट्रॉफी, चमचमती ट्रॉफी थेरोंडा गावामध्ये तो घेऊन गेला होता. पण आज ॲज अ प्लेयर म्हणून RM सप्लायर जिराट संघाच्या साथीने कशा पद्धतीने तो खेळ करेल हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. आता कशा पद्धतीची फिल्डिंगची सजावट आहे. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळत आहे. डीप कव्हर आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट आहे, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाइंड लेग आणि स्वतः विकेट कीपर अजय चौलकर गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल, आपटलेला बॉल, ठोकलाय डीप मिड विकेट, सीमा रेषा पार, षटकार. मंजिलें भी उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. आणि अशा वेळेला फुल टॉस बॉल सरळ खेळून काढलाय वाडी लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. फुल टॉस बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळायचं होतं. सिद्धांत पुलेकर हेच सांगत होता, परंतु नाही. चला, जी धाव आलेली आहे ती उपयुक्त आहेत आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 30 आपल्याला पाहायला मिळते. 30 रन्स ऑन द स्कोर कार्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2.2 ओव्हर कंप्लीटेड. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप आणि याच कारणास्तव पंचांनी हा LBW चा अपील उधळून टाकलेला आपल्याला पाहायला मिळतंय. चेंडू लाईन मध्ये पडलाय का, विकेटला हिट करतोय का, इम्पॅक्ट कुठे आहे, पिचिंग कुठे झालेली आहे, या सर्व गोष्टी पंचांनी अगदी योग्य रीतीने पडताळल्या आणि त्याच वेळेला निर्णय दिला. इट्स नॉट आउट. आदिल कुरेशी डॉट बॉल खेळतोय, बरेचसे डॉट बॉल खेळले, 2 हिट लगावलेले आहेत, परंतु या वेळेला लो फुल टॉस बॉल अलॉंग द कार्पेट चेंडू खेळून काढलाय. घरंगळत चेंडू जातोय, मोठी धाव आहे, परंतु ज्या चेंडूने गती घेतली होती ती गती इथे मात्र क्षेत्ररक्षकांना थांबवत नाहीये. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा, चौकार. ऍटलीस्ट 50 पर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे आणि त्याच इच्छेने खेळलेला हा गॅप स्ट्रोक आणि त्या गॅप स्ट्रोकच्या रूपाने धावा मिळालेल्या आहेत त्या 4. आदिल कुरेशी हा चेंडू चेक जरूर करतोय, परंतु आता गोलंदाजाला त्याची रणनीती चेंज करावी लागेल, बदल करावा लागेल. बदल ही काळाची गरज असते, परंतु सध्याच्या काळामध्ये लगातार 3 वेळा सन्माननीय छोटम शेठ यांना संपूर्ण जनसमुदायाने जे निवडून दिलेलं आहे ना, कारण त्यांचं कार्य तसंच आहे. आणि अशा वेळेला ओहो, यॉर्कर चेंडू फाईन लेग क्षेत्रामधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेला, सीमारेषेच्या पलीकडे बॉल चाललाय आर पार सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावा.
चित्र नाही, स्वप्न बदलते, दिवा नाही, वात बदलली जाते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. वाईट काळातून स्वतःला सावरलं, थांबवलं, रोखलं आणि मनावर आवर सुद्धा घातला. खराब चेंडूंचा खरपूस समाचार घेत असताना 38 धावसंख्या स्कोर कार्डवर. अजय चौलकरचा हा बॉल सरळ खेळून काढलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक खूप लांब होते आणि याचाच फायदा पूर्णपणे आदिल कुरेशी उचलत असताना NSC खानाव संघासाठी महत्वपूर्ण जबरदस्त बॅटिंग. चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने 42 धावा. लॅपटॉप ऑफ द लॅपटॉप धरणे गुरुजी सांगतायत की लगातार 3 चौकार मारलेले आहेत. पहिला चौकार वाईडिश लॉंग ऑन वर आला, दुसरा चौकार फाईन लेग क्षेत्रामधून आला आणि तिसरा चौकार लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय. म्हणजे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. NSC खानाव संघ ज्यांना आमंत्रण दिलं होतं RM सप्लायर चिराट संघाने, प्रथम फलंदाजी करा आणि जास्तीत जास्त धावा बनवून दाखवा, हे चॅलेंज ऍक्सेप्ट केले जाते. कधी कधी आपण म्हणतो ना की तुमची संघ बांधणी कशा पद्धतीची आहे, तुम्ही संघ कशा पद्धतीने बांधताय आणि हे बांधणं सुद्धा फार गरजेचं आहे. ज्या वेळेला सिलेक्शन ऑफ प्लेयर्सचा विचार करतो ऑप्शन मध्ये, त्यावेळेला तुम्ही एखाद्या मोठ्या प्लेअरवर जास्त बोली लावता आणि त्याच वेळेला तुमचे पॉइंट्स तुम्ही संपवता. मग टीम बॅलन्स कशी व्हायची, बॅलन्स करण्यासाठी ऑलराऊंडर्स असणं फार गरजेचं आहे. तुमच्याकडे प्युअर 5 बॉलर असणं गरजेचं आहे, 5 बॅटर असणं गरजेचं आहे की जे की अगदी फ्रंट लाईनला बॅटिंग करून दाखवतील. परंतु कधी कधी ऑप्शन मध्ये तुमचे जे प्लॅनिंग असतात, तुम्हाला जे प्लेयर हवे असतात ते प्लेयर तुम्हाला मिळत नाहीत आणि अशा वेळेला कधी कधी संभ्रमात पडलं जातं. आणि अशा वेळेला गोलंदाजी मार्कवर विशाल जैतू मॅन फ्रॉम नवगाव आपल्याला पाहायला मिळत आहेत. 42 धावसंख्या आहे, हिला 60 मध्ये बदलित करायचं असेल तर सिद्धांत पुलेकरला आक्रमक फलंदाजी करावी लागेल. आपटलेला बॉल तेज तर्रार होता, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडून फिल्डिंग मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. परंतु आदिल कुरेशीने स्वतःला स्ट्राइक एंडवर थांबवण्याचा जो निर्णय घेतलाय तो येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये सफल होताना पाहायला मिळेल का. परंतु या सिंगलच्या मदतीने 43 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ड्रीम्सcricket.in चं हे टीम वर्क आपण पाहतोय, खरोखरच कौतुक करावं लागेल. व्हॉट आउटस्टँडिंग क्लिअरिटी. आहा, सरळ बाणासारखा उडावलाय, ठोकलाय, बेधुंद विस्फोटक विलोभनीय कार आदिल कुरेशी. तिला दाद द्यावी लागेल. ज्या पद्धतीने हिम्मत केली की स्ट्राइक एंडला मी थांबेन याचा निर्णय घेतला आणि घेतलेला निर्णय सफल करून दाखवलेला आहे या चेंडूवर. कधी कधी निर्णय घेतल्यानं विचार न करता आपण निर्णय घेतो, परंतु तो निर्णय सफल करण्याची जबाबदारी आपल्यावर असते आणि ती जबाबदारी योग्य रीतीने निभावत असताना आणि अशा वेळेला दिशाहीन बॉल आणि अगदी योग्य रीतीने बॉलला दिशा दाखवलेली आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या पलीकडे खराब चेंडूचा खरपूस समाचार, चेंडू सीमारेषा पार, चौकार. काय जबरदस्त फलंदाजी. अगदी प्रेशराइज सिच्युएशन मध्ये आदिल कुरेशीने आपल्या संघाला मोठ्या धावसंख्येवर नेण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, कौतुक त्याचं करावं लागेल. 53 धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते. सिद्धांत पुलेकरने पहिल्या चेंडूवर 1 धाव घेतली आणि तदनंतरच्या 2 चेंडूंवर म्हणजे दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर चौकार आपल्याला पाहायला मिळाला. आणि या नेक्स्ट मॅच आरोही स्पोर्ट्स पुरस्कृत मरियाई लेव्ही विरुद्ध नाकवा वॉटर स्पोर्ट्स साखर यानंतरचा होणारा सामना. विशाल चैतू यावेळचा फटका पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पिछा करतायत, थोडेसे फंबल झाले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळेल का.
परंतु इथे मात्र स्ट्राईक एंडला आदिल कुरेशी पोहोचलाय. नॉन स्ट्राईक एंडला सिद्धांत पुलेकर रनआउट होऊन माघारी परतणार आहे. व्हॉट यू डिसे? इट्स अ चॅम्पियन्स वे. कारण चुकांमधून शिकणं हे फार गरजेचं असतं. मागील 2 षटकांमध्ये म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या षटकांमध्ये ज्या चुका आदिल कुरेशीच्या माध्यमातून झाल्या आणि त्याच चुका सुधारण्याचा प्रयत्न तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये त्याने केला. खराब चेंडूंचा वेट करत होता, वाट पाहत होता आणि वाट लावले सुद्धा. 54 धावा 2 विकेट्सच्या मोबदल्यामध्ये. न्यू बॅटर मैदानामध्ये साहिल शिंगरूत आपल्याला पाहायला मिळतोय. ट्रिपल एस. विशाल चैतू पुन्हा एकदा. शेवटचे 2 बॉल त्यापैकी पहिला उडवलाय. वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे वाघाची दहाड फोडलाय पहाड. चेंडू सीमारेषेच्या पार आलाय षटकार. फलंदाजी आदिल कुरेशीच्या माध्यमातून पाहायला मिळते. आदिल कुरेशी नावाचं वादळ मैदानामध्ये घुंगावताना पाहायला मिळते. कुठे धावसंख्या होती असं म्हणतात ना की कोण होतास तू, काय झालास तू, अशी धावसंख्येला सुद्धा आपण म्हणूयात कुठे होतीस तू, कुठे पोहोचलीस तू. 60 धावसंख्या झालेली आहे. 4 षटकांचा सामना आहे. सो 1 बॉल रिमेनिंग फ्रॉम दिस इनिंग. विशाल जैतू खूप महागडा साबित झालेला आहे. चौथा गोलंदाज शॉर्ट आहे आर एम सप्लायर संघाला. याची जाणीव त्यांना खरं तर ऑप्शन मध्ये होणं फार गरजेचं होतं, परंतु जे बॉलर आहेत त्यांना कदाचित बॉलिंग दिली गेलेली नाहीये. आणि अजून एक मोठा फटका. छत्रपतींचा छावा. षटकार. 6 धावा. होत्या आदिल कुरेशीच्या इनिंगसाठी. वैयक्तिक 49 धावांची जबरदस्त खेळी. 1 मॅन शो. व्हॉट अ इनिंग. पहिल्या 2 षटकांमध्ये स्ट्रगल करताना पाहायला मिळाला आणि कधी कधी या स्ट्रगलचा फायदा तुम्हाला नंतर होत असतो. आणि अशा वेळेला जो निर्णय आदिल कुरेशीने घेतला की स्वतःला जास्त काही टेन्शन मध्ये टाकायचं नाहीये, एक प्रॉपर क्रिकेट खेळत राहायचं, फक्त आपण स्ट्राईक एंडवर आल्यानंतर खराब चेंडू आला की तो मात्र सोडायचा नाही. आणि त्या चेंडूंची त्याने वाट लावलेली आहे. अक्षरशः तोडफोड बॅटिंग आपल्याला पाहायला मिळालेली आहे. 66 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी 67 धावांचं आव्हान आहे, परंतु दुसऱ्या सत्रामध्ये काय घडणार? 67 धावा निर्धारित 24 बॉल मध्ये बनवल्या जातील का? टार्गेट खूप मोठं आहे. खरं तर प्रवास आहे आर एम सप्लायर संघासाठी, परंतु रितेश म्हात्रे, अजय चौलकर आणि ओमकार पाटील यापैकी एखादा जरी लागला ना तर मात्र हे बॉम्ब मैदानाच्या बाहेरच फुटतील हे मात्र निश्चित आहे. कमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन करतोय. प्रितेश पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकणार आहात, परंतु तत्पूर्वी वळूयात धनंजय कुलकर्णी यांच्याकडे. कारण आरोही पुरस्कृत मरियाई लेव्ही विरुद्ध नाकवा वॉटर स्पोर्ट्स साखर संघ या ठिकाणी हा सामना होणार आहे. सो इट्स ओव्हर यू धनंजय कुलकर्णी. थँक्यू या ठिकाणी ठाकूर, धन्यवाद. आणि आपण आता वळूया या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. आपल्याकडे आरोही स्पोर्ट्स मरियाई लेव्ही आणि सामना होणार आहे तो म्हणजे नाकवा वॉटर स्पोर्ट्स साखर या 2 संघामध्ये. आणि दोन्ही संघाचे संघटक उपस्थित आहेत आपल्यामध्ये. या ठिकाणी झिराड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आदरणीय खोत साहेब या ठिकाणी आहेत. त्यांच्या हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करणार आहोत. आणि या टायमाला साखर हा संघ या ठिकाणी कौल करतोय. अक्षय पाटील आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो मात्र या ठिकाणी आपण साखर संघ वॉटर सप्लाय. काय निर्णय घेतला आपण? फिल्डिंग करणार. बेस्ट ऑफ लक तुम्हाला दोन्ही संघाला. थँक्यू सर, तुम्ही या ठिकाणी आलात. कसं वाटतं? कारण
नेहमीच आपलं सहकार्य असतं आपल्या या प्रभागाला आणि खास करून गेल्या टायमाला जेव्हा आपण दहीहंडी केली होती त्या टायमाला तुम्ही सांगितलं होतं की सायबर क्राईम म्हणजे काय, पण आता मात्र या ठिकाणी आपलं नेहमीच एक चांगलं कार्य पाहायला मिळतं. तर हे उदयमुख खेळाडूंसाठी तुम्ही काय त्यांना शुभेच्छा देणार? ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी ही स्पर्धा मागील 5 वर्षांपासून अतिशय उपयोगी पडत आहे. या स्पर्धेमधून नवीन नवीन खेळाडू असेच तयार होऊन देश पातळीवर या आपल्या अलिबाग तालुक्याचं नाव नक्कीच रोशन करतील आणि त्यासाठी इथे झटणारे सर्व कार्यकर्ते असतील किंवा तुम्ही सगळे इथे आपलं जे योगदान देत आहेत हे नक्कीच कुठेतरी देश पातळीवर आपल्या भागाचं नाव रोशन करेल. मी या शुभेच्छा देतो. धन्यवाद. नक्की खोत साहेब, आपल्याला माहित असेल कारण खेलो इंडिया के माध्यम से खेलेगा इंडिया तो बढ़ेगा इंडिया, बढ़ेगा इंडिया तो आगे बढ़ेगा इंडिया या माध्यमातून देशामध्ये येणाऱ्या 2032 मध्ये ऑलिम्पिक होणार आहे आणि त्याचं नेतृत्व आतापासून सुरुवात झालेली आहे. सर, आपण कुठला स्पोर्ट्स खेळलात म्हणजे पोलीस मध्ये असताना? मी जनरली असा विशेष प्रावीण्य वगैरे कोणता असा नाही, पण स्विमिंग, बॉक्सिंग हे खेळ खेळतो. नक्की बघा, बॉक्सिंग मध्ये पण सुद्धा खूप मोठं करिअर आहे आणि आपण सुरुवात करूया मैदानामध्ये ज्या ठिकाणी मॅच चालू आहे आणि ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स प्रितेश यांच्याकडे वळूया. थँक्यू सर. कोच सर, धन्यवाद. आपण या ठिकाणी आलात. सदरक्षणा कलनिर्गणा जिराड पोलीस ठाण्याचा धन्यवाद. आपण सुरुवात करूया प्रितेशकडे. प्रितेश, थँक्यू सो मच धनंजय. विजयासाठी आपण पाहतोय तब्बल 67 धावांचं आव्हान आहे. टार्गेट फार मोठा आहे. अजय चौलकर लेफ्ट हँडेड वर्सेस लेफ्ट हँडेड, पॉवर प्लेचा फायदा उठवलाय. चेंडूला धाडले सीमा रेषा, कव्हर बाउंड्रीच्या बाहेर आलाय. एक नजाकत भरा नयनरम्य चौकार. ओहो, सुंदर गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला पूर्णतः बांधून ठेवले. विजयासाठी एक मोठं टार्गेट आहे आणि हे टार्गेट कंप्लीट करायचं असेल ना तर मात्र मोठ्या फटक्यांशिवाय गत्यंतर नाहीये. अजय शौलकरकडे ती क्षमता आहे. पॉवर प्ले मध्ये तो कशी फलंदाजी करेल? ओहो, येथे मात्र मोठी चुकी केले. बोनस मिळेल. चेंडू वाईट प्लस 4 धावा, 5 धावांचा बोनस आर एम सप्लायर जिराड संघासाठी. धावा कशा येतात याला महत्व नाहीये, पण येणाऱ्या प्रत्येक धावा आता मात्र आर एम सप्लायर जिराड संघासाठी महत्वपूर्ण आहेत. चौकार लगावलाय आणि आता मात्र आपण पाहतोय धावफलकावरती 9 धावा. दोन्ही संघांसाठी अस्तित्वाची लढाई, प्रतिष्ठेची लढत आहे. डू ऑर डाय, करो वा मरो मॅच आहे. त्यामुळे दोन्ही संघांची आपण पाहतो संघांकडनं चांगले चांगले एफर्ट्स पाहायला मिळतात. दोन्ही संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत, शर्तीचे प्रयत्न करतायत. पाहूया कोणता संघ या मॅच मध्ये विजयश्री प्राप्त करेल. 9 ऑन द बुट, लेफ्ट हँडेड वर्सेस लेफ्ट हँडेड सामना मैदानावरती. अजय चौलकरचा मिस टाइम फटका, क्षेत्ररक्षक जेल खाली आला. मुन्ना ठाकूर त्याने टिपलाय शानदार जेल. अजयला जावं लागेल बॅक टू द पवेलियन. विकेट नंबर फर्स्ट डाउन फॉर टीम आर एम सप्लायर जिराड. बाद होणं कुठेतरी धोक्याची घंटा ठरू शकते आर एम सप्लायर चिराड संघासाठी. पण नवीन खेळाडू आपण पाहतोय वन डाऊनला ओमकार पाटील, मॅन इन फॉर्म. या वर्षीच्या हंगामामध्ये प्रत्येक मैदान ज्याने आपल्या दमदार फलंदाजीने गाजवले असं ओमकार पाटीलाला. पहिल्या मॅच मध्ये ओमकारने निराशा केली होती, निराशाजनक फलंदाजी त्याच्याकडून आपण पाहिली. पण आता मात्र ओमकारला कमबॅक करावा लागेल. आता एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग आर एम सप्लायर चिराड संघ करतोय. अशा वेळी ओमकारच्या बॅटमधनं
काही मोठे फटके आले तर निश्चितपणे आरएम सप्लायर चिराड संघ या मॅच मध्ये कमबॅक करू शकेल. पाहूया पॉवर प्लेच्या षटकामध्ये ओमकार काही मोठे फटके लगावेल का. ओमकारचा फटका मिस टाइम. आदिल जेल खाली आलाय आणि टिपला अत्यंत अप्रतिम जल. सलगच्या दुसऱ्या चेंडूवर दुसरा मोठा धक्का. ओमकार जाईल बॅक टू द पवेलियन. गोल्डन डक वरती ओमकार बाद. करत असताना आदिलने तोडफोड फलंदाजी केली होती. एक्सप्लोजिव्ह बॅटिंग केली होती ना, त्या पद्धतीची फलंदाजी आता आरएम सप्लायर चिराड संघाच्या फलंदाजांना करावं लागेल. नवीन खेळाडू आणखीन एक विस्फोटक तडाखेबंद फलंदाजी करण्यामध्ये पटाईत असलेला वाकबगार असलेला खेळाडू समीर थळे मॅन फ्रॉम चिराड. दोन्हीही चिराडचे आपण पाहतोय खेळाडू मैदानावरती आहेत, आपल्या घरच्या मैदानावर खेळतायत. अशा वेळी या प्रत्यक्षाच्या लढतीमध्ये या दोन्हीही खेळाडूंना आपला वरचा गेम दाखवावा लागेल, दर्जात्मक फलंदाजी करावी लागेल. कारण जर आपण पाहिले महत्वाचे दोन शिलेदार, अगदी पेंदेचे दोन शिलेदार लवकर तंबूत परतलेत. अशा वेळी दबाव वाढलाय, दडपण वाढले, प्रेशर वाढले. आता मात्र आपण पाहतोय शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक. 1 to go, 9 on the boot. Over number first in a progress. ओहो, फटका मिस टाइम. समीर थळे फलंदाजीला आल्या आल्या मात्र समीर जातो बॅक टू द पवेलियन आणि येथे आकाश गोंधळीने अलिबाग प्रीमियर लीग पर्व 5ची पहिली हॅट्रिक आपल्या नावे नोंद केले. पहिल्या षटकामध्ये काय गोलंदाजी केले. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आकाश कोहलीने केलेली गोलंदाजी अत्यंत अप्रतिम स्वरूपाची झंझावाती गोलंदाजी पाहायला मिळाली. आणि पहिल्या षटकामध्ये आकाश कोहलीने आरएम सप्लायर चिराड संघाला मात्र बॅकफूट वरती लुटलेला आहे. नवीन खेळाडू आकाश गुरव बॅटिंग करण्यासाठी मैदानावरती आलाय. 3 षटकामध्ये आता 58 धावा चेस करायच्या आहेत. त्यामुळे कुठेतरी प्रत्येक षटकामध्ये 2-3 मोठे स्ट्रोक येणं आरएम सप्लायर चिराड या संघासाठी अत्यंत महत्वाचं आहे. दोन्ही संघ आपण पाहतो विजयासाठी स्ट्रगल करतायत. पण पहिल्या षटकामध्ये आकाश गोंदेने कुठेतरी एनएससी खानाव संघासाठी एक सुंदर सुरुवात करून दिली. 3 षटकामध्ये 58 धावा म्हणजे आता मात्र षटकार चौकारांमध्ये डिलिंग करावे लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. विस्फोटक फलंदाजीशिवाय कोणताही ऑप्शन नाहीये. रितेश मात्रेकडे ती खडूस वृत्ती आहे, विजुगुषी वृत्ती आहे. हा असा खेळाडू आहे, जर तो लागला येते तर तो हा सामना आपल्या संघासाठी खेचून आणू शकतो. 9 वरती 3 पहिल्या षटकाच्या खेळानंतर विनय पाटील वेगाचा राजा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. विनयच्या पहिल्या चेंडूवर रितेश मात्रेचा तडाखा एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. एक्स्ट्रॉर्डनरी, एलिगंट, एक्सलंट षटकार. रितेशने मात्र पहिल्या चेंडूवरती जंगी स्वागत केले. विनय याचा भव्य दिव्य ग्रँड शॉट पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर रिदलला लगावलेला हा डोळ्यांचा पारणा फेडणारा षटकार. नेक्स्ट बॉल स्लोवर वन अचूक पिक केला आणि त्याला मात्र डिलिव्हर्ड केले. दॅट लॉंग ऑन सीमारेषे बाहेर. सेकंड इन रो. रितेश इज ऑन द फायर नाउ.
ते प्रेशर मात्र या 2 षटकाराने पूर्णतः बाहेर काढले. सलगच्या 2 चेंडूवर 2 षटकार आलेत आणि त्यामुळे 21 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. रितेश मात्रे तुफानी फॉर्म मध्ये पाहायला मिळतात. 67 धावसंख्येची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. पहिल्या 2 चेंडूवरती षटकार आलेत त्यामुळे विनय पाटील आता प्रेशर मध्ये. यावेळी क्या बात आहे, रितेश मात्रेने लगावलाय सलगचा तिसरा षटकार. षटकारांची हॅट्रिक करतोय रितेश शो मैदानावरती. करतोय रितेश मात्रे. संघाचा कर्णधार मैदानावरती गरजलाय, दहाडलाय. विनय पाटील वरती तो मात्र जबरदस्त प्रहार चढवतोय, हल्ले करतोय. मैदानावरती आता मात्र आग लावले आणि रितेश एक वेगळाच फॉर्म मध्ये बॅटिंग करत असताना कर्णधाराची जबाबदारी खांद्यावरती घेतले. हे शिवधनुष्य त्याने मात्र उचलले आणि मैदानावरती दिमाखदार खेळ तो सादर करतोय. ओहो, कमबॅक, टीट फॉर टॅट. जशास तसे उत्तर वार पलटवार पाहायला मिळाला. अधिक वेगाने टाकलेला हा चेंडू चांगला लेंथ वरती होता. फलंदाजाला पूर्णपणे बीट करणारा. 14 चेंडू 40 धावा. काय घडेल मैदानावरती, कोणता संघ जिंकेल? मॅच आता एक क्रुशियल मोमेंट वरती आलेली आहे. रितेश मात्रेवरती सर्वांच्या नजरा आहेत. खडूश्रुतीचा क्रिकेटर आहे. विनयला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना अगदी उंचपुर असा गोलंदाज. अलिबाग प्रीमियर लीग पर्व 5चा पहिला दिवस आहे. पहिली रात्र मात्र आपण पाहतोय अत्यंत शानदारपणे पार पडत असताना. ओव्हर नंबर 2 विनय पाटील खानाव संघाकडून गोलंदाजी करतोय. मान फ्रॉम घोटवडे गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू. ओहो, येथे मात्र जागा दिली आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवला रितेश मात्रेने. चेंडूला धाडल्या लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. या चेंडूवरती आलाय शानदार चौकार. पण जुगारून मैदानावरती कर्णधार कसं असावा हे रितेश मात्रे दाखवून देतोय. अत्यंत फ्लातून कामगिरी त्याने केले. या षटकामध्ये खरपूस समाचार घेतलाय विनय पाटील याचा. धावा वेगाने आल्या. तब्बल 22 धावा विनयने खर्च केल्यात. आणखीन एक फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू मागे आलाय. सिंगल आले, डबल कंप्लीट होणार नाही होणार, पण सिंगल वरती समान मानले. 32 धावा धावफलकावर पाहायला मिळतात पहिल्या 2 षटकाच्या समाप्ती अखेर. आणि आता येणाऱ्या 2 षटकामध्ये विजयासाठी आवश्यकता आहे 35 धावांची. 12-32 झाल्यात आणि आता विजयासाठी 12-35. मॅचला आपण पाहतो एक वेगळाच मोमेंट वरती. खऱ्या अर्थानं क्रिकेटचा थरार अलिबाग प्रीमियर लीगची रंगत आपण मैदानावरती पाहतोय. तसं पाहायला गेलं तर अलिबागच्या या मातीला संघर्षाचा इतिहास काही नवा नाही. ज्याप्रमाणे दर्या सारंग कान्होजी अंग्रे यांनी अतांग समुद्रात शत्रूला जिरीस आणलं होतं ना, अगदी तसंच आज मैदानात रितेश खिंड लढवतोय. समोरून वादळ येत आहेत, पण हा खेळाडू मात्र आपल्या जिद्दीच्या जोरावर आरएम सप्लायर जिराट संघाची नौका पार करण्यासाठी सज्ज आहे. काय बॅटिंग करतोय, विस्फोटक अंदाजाने फलंदाजी करतोय. त्याने एक वेगळ्याच पद्धतीने फलंदाजी केले. मागील षटकामध्ये गोलंदाजाने सपाटून मार खाल्ला आणि आता मात्र 12 चेंडू 35 धावा. या मॅच मध्ये मजा येणार. या मॅच मध्ये जर आपण पाहिलं ना तर कमालीचा इंटरेस्टिंगपणा पाहायला मिळतोय आणि नो डाऊट हा सामना अगदी लास्ट बॉल पर्यंत जाईल. रितेश मात्रे ज्याने या मैदानावरतीच लास्ट इयरला एका टुर्नामेंट मध्ये एका षटकात 30 धावा पाहिजे होत्या, तेव्हा 5 षटकात टोकण्याची करामत केली होती. तो परफॉर्मन्स पुन्हा एकदा रितेश मात्रे दाखवणार का? सेन्सिबल क्रिकेट काय असतं हे रितेश मात्रेने अद्याप दाखवून दिले. नवीन गोलंदाजीला आलाय चतुर चलाक मनीष मात्रे, मान फ्रॉम लोणारे. पहिला चेंडू सुंदर पद्धतीचा आणि पंचाने सांगितलं येस इट इज वाईट.
पहिला चेंडू वाईट, पहिला चेंडू अवांतर. आता मात्र 12 चेंडू 34 धावा. चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय मैदानावरती धावा येत असताना आर.एम. सप्लायर चिराड संघासाठी मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर एक वेगळ्याच पद्धतीचं वातावरण निर्माण झालं, एक वेगळा माहोल मैदानावरती. दोन्ही संघांदरम्यान आपण पाहतोय काटोखी टक्कर, जबरदस्त संघर्ष. ओहो, रितेशने लगावलेला हा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. आपला फटका 440 होल्डचा झटका. वीस धावा, एक हाती किल्ला लढवतोय. वन मॅन शो, वन मॅन आर्मी मैदानावरती. यावेळी फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे. सिंगलच मिळेल, सिंगल मिळेल. 10 चेंडू 27 धावा. प्रत्येक चेंडू नंतर आपण पाहतोय मॅचचं चित्र बदलत असताना कोणता संघ या मॅच मध्ये जिंकणार. 40 धावा धावफलकावरती आल्यात. 10 चेंडू मध्ये 27 करायची आहेत. अशा वेळी दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागले, कारण हा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. डू ऑर डाय मॅच आहे. जो संघ जिंकेल तो पुढे जाईल, पण जो संघ हरेल त्याला मात्र बाहेरचा रस्ता असेल. त्यामुळे कुठेतरी दोन्ही संघाने या सामन्यामध्ये टिकायचं आहे आणि त्यासाठी चालू असलेला हा संघर्ष मैदानावरती चांगल्या पद्धतीचा दमदम आर.एम. सप्लायर चिराड संघाने दाखवलाय. रितेश मात्रेने खऱ्या अर्थानं कर्णधाराची भूमिका शानदारपणे निभावले. ओ आकाश गुरु बॅटिंगला आला. येथे मात्र लाऊड अपील आणि येस इट इज एजंट टेकन. विकेट नंबर 4 बॅक टू द पवेलियन. मैदानावरती रितेश मात्र अगदी एकट्याने खिंड लढवतोय, पण त्याला दुसऱ्या टोकाकडून जी साथ अपेक्षित आहे ना, ती साथ अद्यापर्यंत मिळाली नाहीये. आर.एम. सप्लायर चिराड संघाच्या फलंदाजांकडून नवीन खेळाडू मैदानावरती एंट्री करतोय. मान फ्रॉम कुरुळ, एक स्टायलिश बॅट्समन आणि फलंदाजी करत असताना नेहमीच अगदी लांब लांब षटकार मारण्यासाठी ओळखला जाणारा सिक्सर किंग शुभम पाटील. या खेळाडूकडे असलेली पोटेन्शियल, या खेळाडूकडे असलेला कालिबर सर्वांना ठाऊक आहे. संघाला विजयासाठी 9 चेंडूमध्ये 27 धावा करायचे आहेत. अशा वेळी शुभम पाटील मैदानावरती आले आहेत. हे जे 3 चेंडू आहेत ना या षटकातील, हे फार महत्वपूर्ण आहेत. या 3 चेंडूवरती काय घडते यावर या मॅचचा ऑलमोस्ट रिझल्ट अवलंबून असणार आहे. पाहूया कशा पद्धतीने हा सामना मैदानावरती रंगेल. 9 चेंडू 27 धावा. आर.एम. सप्लायर चिराड की एन.एस.सी. खनाव या दोन संघादरम्यान रंगलेला हा मात्र जबरदस्त क्रिकेटचा सामना. शुभम पाटील बॅटिंगला आल्या पहिल्या चेंडूवर त्याला बीट केलं जाते. आता कमबॅक केले. आता दिमाखदार पुनरागमन केलं मनीष म्हात्रे याने. तो मात्र या षटकामध्ये सुंदररित्या गोलंदाजी करतोय, फलंदाजांना बांधून ठेवतोय. पण येणाऱ्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके जर आले तर आव्हान सोपवेल आर.एम. सप्लायर चिराड संघाचं. येथे 1 ते 2 मोठे स्ट्रोक येणार का? खऱ्या अर्थानं आर.एम. सप्लायर चिराड संघासाठी आवश्यकता 1 ते 2 मोठ्या फटक्यांची. शुभम पाटील या दरम्यान अलॉंग द कार्पेट फटका खेळतोय. सिंगल चाललेली आहे. 7 चेंडू आणि 26 धावा असं इक्वेशन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. सामन्यावरती जर आपण पाहिलं तर रितेश मात्रेने सुंदररित्या फलंदाजी केली होती, पण तिसऱ्या षटकामध्ये मनीषने केलेली गोलंदाजी अत्यंत अफलातून स्वरूपाची आणि त्याचमुळे आता इक्वेशन 7 चेंडू 20 धावा. सामना अगदी रोमांचक क्षणी आलाय. कमालीची उत्कंठवर्धकता या मॅच मध्ये. एक सस्पेन्स पाहायला मिळतोय. कोणता संघ या मॅच मध्ये विजयश्री प्राप्त करेल. 7 चेंडू 20 धावा. 7 चेंडू 26 धावा असं इक्वेशन मैदानावरती आहे. रितेश पात्रेने फटका जरूर खेळलाय. सिंगल आले. सामना आता शेवटच्या षटकामध्ये जाऊन पोहोचलाय, जेथे आर.एम. सप्लायर चिराड संघाला करायच्या आहेत 6 चेंडू मध्ये 25 धावा. काय घडेल मैदानावरती? कोणता संघ जिंकेल?
NSC खनाव संघ अनंत गोंधळी यांचा संघ जिंकेल की दुसरीकडे रवींद्र म्हात्रे आणि महेश माने यांचा RM सप्लायर चिराड संघ जिंकेल? रितेश कडे ते क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे. याच मैदानावरती 6 चेंडू 30 धावा पाहिजे असताना त्याने चेस केल्या होत्या. तो धीरोदत्तपणा तो यावेळी सुद्धा मैदानावरती दाखवणार का? आतापर्यंत ऍज अ कॅप्टन म्हणून त्याने सुंदररित्या मैदानावरती खेळ केलाय, किंबहुना त्याला दुसऱ्या टोकाकडून जो सपोर्ट पाहिजे ना तो सपोर्ट मिळाला नाहीये, पण तो मात्र अगदी एकट्याने किल्ला लढवतोय. एक हाती फलंदाजी तो करतोय. पाहूया 6 चेंडू 25 धावा. सामना कशा पद्धतीने रंगेल. शेवटच्या षटकासाठी कर्णधाराने चेंडू सुपूर्द केलेला आहे मुन्ना ठाकूर या गोलंदाजाच्या हाती. मुन्ना ठाकूर पाहूया कशी गोलंदाजी करेल. दोन्ही संघ आपण पाहतोय अगदी विजयासाठी आसुसलेले पाहायला मिळतात. ओके, बदलाव केलेला पाहायला मिळतोय. प्रथम मुन्ना आला होता गोलंदाजीसाठी आणि आता मात्र परेश जडेकडे चेंडू सुपूर्द केलाय. 6 चेंडू 25 धावा. अंतिम षटक, निर्णायक षटक, सामन्याचं रिझल्ट ठरवणारं षटक. पाहूया या मॅच मध्ये विजयाचा गुलाल कोण उधळणार. 4 मोठे फटके मारावे लागतील RM सप्लायर चिराड संघाला हा सामना जिंकण्यासाठी. पहिला चेंडू, पहिला आलाय, पहिल्या चेंडूवर ठोकलाय मिड विकेटच्या बाहेर. रितेशच्या बॅट मधना टेरिफिक ट्रिमेंडी 5 चेंडू 19 धावा. हा षटकार आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक वेगळा सन्नाटा खानाव संघाच्या पॅव्हलियन मध्ये. पहिल्या चेंडूवर सुंदर फटका लगावला. पुलचा अप्रतिम स्ट्रोक रितेश म्हात्रे याने. परेश चढेचा पुढील चेंडू, शॉर्ट ऑफ लाईन स्वरूपाचा चेंडू. चेंडू उंच हवेत पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक अगदी दूरवरनं धावत आलाय. सिंगल घेतले, डबलचा अटेम्प्ट, डबल कंप्लीट झालेली आहे. सुंदररित्या रितेशने मात्र ही धाव कंप्लीट केले. 4 चेंडू 17 धावा. कोणचा संघ हा सामना जिंकणार? खऱ्या अर्थानं आपण पाहतोय रितेश म्हात्रे ज्या खेळीकडे सर्वांच्या नजरा लागल्यात, किंबहुना या शॉर्ट ऑफ लाईन चेंडूवरती टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं नाही आणि त्याचमुळे कुठेतरी हा फटका फसला होता. पण रितेशला मात्र ते जीवनदान मिळालं. ते म्हणतात ना, नशीब सुद्धा नेहमी धाडसी खेळाडूंना सहाय्य करतं. तसंच काहीच चित्र मैदानावरती सामना अगदी वेगळ्याच पद्धतीचा पाहायला मिळतोय. किंबहुना आजच्या रात्रीचा हा एक सर्वोत्कृष्ट सामना पाहायला मिळतोय. रंगतदार स्थितीमध्ये सामना आहे. 4 चेंडू 17 धावा. 4 चेंडू मध्ये पाहिजेत 3 मोठे फटके. परेश चढेचा पुढील चेंडू, ओहो, टायमिंग परफेक्ट, कनेक्शन दर्जेदार. खाऊ कोणाच्या बाहेर, रितेशच्या बॅट मधना मोके पे छक्का. कॅप्टन नॉक मैदानावरती. रितेशला आपण पाहतोय झुंजार इनिंग खेळत असताना एक फायटिंग स्पिरिट पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीचा खेळ त्याने मात्र केलाय. 3 चेंडू 11 धावा. म्हणजे 3 चेंडू वरती पाहिजे 2 मोठे फटके. सामना जिंकणार कोण? अजूनही याचं उत्तर गुलदस्त्यामध्ये आहे. एक कोड अजूनही गुलदस्त्यामध्ये आहे. परेश चढेवरती हल्लाबोल केला जातोय, अटॅक केला जातोय. 3 चेंडू 11 धावा. रितेश मात्र आपण पाहतोय अगदी थंड डोक्याने, शांतपणे, संयमीपणे तो बॅटिंग करतोय. नेक्स्ट बॉल परेश झडे याचा रॅटम ऊर्ध्व विकेटने. यावेळी फटका आलाय, आलाय. येस इट. सामन्यामध्ये एक वेगळाच माहोल. क्या बात आहे रितेश. रितेशच्या बॅट मधना डोळ्यांचा पारणा फेडणारा षटकार. आता इक्वेशन 2 चेंडू 5 धावा. आणि
या स्पर्धेतील पहिल्या अर्धशतकाची नोंद झालेली आहे रितेशच्या नावावरती. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो रितेशसाठी. 7 षटकार आणि 2 चौकारांचं आपण पाहतोय. 51 धावांची वादळी खेळी, पण येथे 2 चेंडूवर 1 षटकार मारला तर RM सप्लायर जिराट संघ सामना जिंकू शकतो. पण 2 चेंडू चांगले टाकावे लागतील NSC खानाव संघाला. 2 चेंडू 5 धावा. कमालीचा इंटरेस्टिंग सामना. कोण जिंकेल, कोण हरेल, कोण होणार नायक, कोण होणार खलनायक. मैदानावरती आपण पाहतोय अगदी शांतता पसरले. कोणता संघ जिंकणार, रसिक प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचले. पाठ आणि चेंडू मधील हा थरार आता मात्र चरण सीमेवर पाहायला मिळते. रितेश मात्र का बॅटिंग करतोय, दमदार फलंदाजी. 2 चेंडू 5 धावा. फटका लगावलाय. रितेश मात्रेने वन साइड कामगिरी केले, वन साइड हिरो ठरलाय रितेश मात्रे. कॅप्टन कसा असावा हे रितेशने दाखवून दिले. खऱ्या अर्थानं कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट. 57 धावांची वादळी खेळी. रितेश बॅट दाखवून अभिवादन करायचं आपण. तब्बल 57 धावा. कोणी रितेश बिनून भाई. केलं होतं. रसिका प्रेक्षक झोपून गेले होते, ते सगळे झोपेतून जागे झालेत आणि काय नॉक खेळलाय. अनबिलिव्हेबल नॉक. अलिबाग प्रीमियर लीगच्या इतिहासातील हा एक सर्वोत्कृष्ट नॉक आहे. मनीष भाई कुठे गेले? 14 चेंडू 57 धावा. धनंजय रितेश या ठिकाणी यायचंय.